आणि मला बी इथं राहायची इच्छा नाहीये. नाही सासूबाई, तुम्ही त्या खोलीत राहणार नाहीच जात. आता आपणच या घरात राहायचं नाहीये. लोकांना काय द्वेष करायचं ते करू देत. घराचं वाटोळं करायचंय, वाट लावायची ती लावू दे. मुक्ता, तर सारंगला घेऊन ये. आपण चौघं आत्ताच्या आत्ता हे घर सोडून बाहेर पडतोय. इथली एकही वस्तू न घेता नेसत्या वस्त्रानिशी जा. मुक्ता. मोठी आई, हेच तर नको होतं मला. माहित होतं हेच होणार. हे घर तुटणार म्हणून तोंड शिवून घेतलं होतं. रक्ताची नाती एकमेकांची दुश्मन होणार म्हणून काही बोलले नव्हते. बाळा, रडू नकोस. नका थांबू, तिला रडू दे. मनातलं जे काही आहे ना ते सगळं बाहेर पडू दे. तिच्या मोकळी होऊ दे तिला. त्याच्या पुढे जे काही घडणार आहे ते मनात साठवायला जागा तरी हवी ना तिला. मालक, आम्ही आमच्या लेकराला काही दिवस घरी घेऊन जातो. मग अरे कायमचीच का नाही घेऊन जात तिला? ते बॅग टळेल. मालक, असं काही बोलू नका हो. पाहिलंच ना रे, तुझ्या पोरीनं आमच्या घराचं काय वाटोळं केलं. ते नात्यांमध्ये विष कालवलं. माझं घर मोडलं तिने. घेऊन जा तिला. अरे आजपर्यंत ही तमासगिरीने माझ्या समोर उभं राहून बोलायची हिम्मत नव्हती तिची. तुझ्या पोरीनं तिच्यामध्ये हिम्मत निर्माण केली. खोलीमध्ये बंद असलेली म्हातारी बाहेर आली. सगळं तुझ्या पोरीमुळे झालंय. पण आज या देवी आईची शपथ घेऊन सांगतो मी. का घ्यायची देवी आईची शपथ? असं काय केलं देवी आईनं? काय भलं केलं माझं? काय गे देवी आई? बरं झालं तुम्ही त्यांना राहायची परवानगी दिली. या सगळ्या भानकडीमध्ये माझं घर तर तुटलं ना. आपण हे घर तुटू द्यायचं नाही. आपण म्हणजे कोण? तू आणि मी? तुझी गरज नाही मला. माझं घर सावरायला मी एकटा समर्थ आहे. मी एकटा माझ्या माणसांना या घरामध्ये परत आणू शकतो. तुझी गरज नाही मला. ज्या माणसांवर मी प्रेम केलं, वैजयंती, सारंग, ते मला सोडून निघालेत. आणि तिचा मी कायम तिरस्कार करतो. ती तू मात्र तू का नाही जात ग कायमची सोडून? तुमच्या मर्जी विरुद्ध आले असले तरी घर तोडायला आले नाही. नवीन नाती जोडायला, माणसं जोडायला आली. आणि हे लक्षात घ्या की आता या घरात आपण दोघेच असे आहोत ज्यांना हे घर एकत्र राहावं. इथून माणसं जाऊ नये असं वाटतंय. त्यामुळं आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. तुझी गरज नाही मला. तुम्ही तर तुम्ही, पण जेवढा जास्त येळ लावाल तेवढं जास्त अवघड होत जाईल. कारण माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा जास्त विचार करतो. मला कळतं ते. तू मला सांगायची गरज नाही, कळलं ना?
त्या दोघी ऐकत नाहीत माझं. सारंगला तर काही सांगायलाच नको. मग आता कसं करणार? तू मगाशी काय म्हणालीस? मला हे घर तुटू द्यायचं नाहीये, ही माणसं कुठे जाता कामा नयेत. मी सगळं खरं खरं सांगितलं तर घर तुटेल या भीतीनं मी गप्प बसले असं बोललीस ना मगाशी सगळ्यांच्या समोर. आता कर प्रयत्न, बघू. जा वरती बघ, थांबतायत का, तुझं ऐकतायत का बघू. चल. म्हणजे तुम्हाला पण हे पटतंय की आपल्याला एकत्र येऊन त्यांना थांबवावं लागेल? खरं तर नाही म्हणायचंय, पण नाईलाजाने उत्तर हो असं आहे. शेवटी घर टिकलं पाहिजे. वय. आणि एवढं सगळं घडल्यानंतर जर त्यांना हे समजलं की आपण एकत्र आलोय, तर मग त्यांना एकत्र यायला येळ नाही लागणार. फक्त आपल्या पद्धती वेगळ्या असतील, आपली वाट वेगळी असेल. पण उद्दिष्ट एकच आहे, घर तुटू द्यायचं नाहीये. मला नाती जपवण्यासाठी हे घर तुटू द्यायचं नाही. आणि तुमची प्रतिष्ठा सुद्धा. चला आपण आजी आणि मोठी आईकडे जाऊ. तू एकटी जागा? नाही नको, आपण दोघं जाऊ. तशी आपली एकी झालीये ना, म्हणजे तेवढाच पुरतं सगळ्यांना एकत्र करेपर्यंत. पण मी तुमच्या वतीनं बोलणार आहे, तर तुम्ही तिकडे असायला पाहिजे. हा, म्हणजे माझ्या समोर त्या दोघी तुला हो म्हणणार मला खिजवण्यासाठी, नाही का? हो, पण आपल्याला हेच तर पाहिजे ना. झालं म्हणजे परत आता तुमची चिडचिड भांडणं होणार. त्यांना नाही थांबवायचंय का? असं म्हटलं का मी? पण तुम्ही जाऊ द्या, तुम्ही इकडच थांबा, मी जाऊन येते. नाही नाही, मी येतो. मला बघू दे ना तुझं कसं काय ऐकतात, तू कसं काय त्यांना थांबवतेस ते. अहो नाही, खरंच तुम्ही इकडे थांबा, मी जाऊन येते. थांब, मी येणार. मला बघायचंय ना, शेवटी तू माझ्या वतीनं बोलणार आहेस ना, मग मी पाहिजे तिकडे. ठीक आहे, चला. चल. समजून सांगायला तसे आता आम्ही त्याच्याकडे जाणार आहे आणि घरातल्या अनेक लोकांकडे जाणार आहोत. आम्ही प्रत्येकाकडे जाणार, त्यांचा राग शांत करणार आणि समजावून सांगणार त्यांना एकत्र राहण्याचं महत्व काय आहे ते, है ना ग? वय. तर आता आम्ही निघतो. फक्त तुम्ही आता जे हो म्हणालाय, ठरवलंय त्याच्यावर कायम राहा. वा, एवढं समजा रामायण घडून बी तुम्हा दोघांनी एकत्र बघण्याचा आनंद लई मोठा आहे बघा. साहेबा, तुला लई गुणी सून मिळाली र. तुला मनात पटलं असावं, पर तोंडावर दाखवता येत नाही. सारंगकडे जाऊ. आम्ही येतो. या. चल. वैजंती, आपली जशी इच्छा होती तसं समज बदल घरात घडायला लागलं. युवराज, या घरातली सगळी माणसं हे घर सोडून निघून गेली किंवा दादा निघून गेले तर आपलं कसं काय होणार? हे घर तुटण्याचा खरा मोठा फटका तर आपल्यालाच बसणार आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की हे घर तुटता कामा नये. आमचं पण तेच म्हणणं आहे. छोटी आई, झाडाची सगळी फळं काय सारख्या आकारची असतात का? तसंच घरातल्या माणसांचं असतं. सगळे सारख्या स्वभावाची नसते आहेत, पण म्हणून काय त्यांचा एकमेकांवरचा जीव कमी होतो का? त्यामुळे आपण सगळ्यांना चांगल्या वाईट गुणांसकट स्वीकारायला पाहिजे. बरोबर ना? हो ना, तुझं पटतंय मला. पण दादांचं काय?
त्यांची पण तीच इच्छा आहे, कारण आता आम्ही दोघं एकत्र आलोय. काय? हो का? चांगलंय की. पण हे कसं शक्य आहे? घराच्या भल्यासाठी भल्या माणसांना एकत्र यायला येळ नाही लागत. तसं आम्ही तर एकत्र आलोय, पण आता तुमच्यावर आहे की तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही. हो हो, आम्ही आहोत ना. आता तुम्ही जर का घराच्या भल्याचा विचार करताय तर आम्ही कसं मागे पडणार ना. काय ना, हे ऐकल्यावरती रावदादांना सुद्धा खूप आनंद होईल नाही का? कुठे आहेत रावदादा? जसं मी तुमच्याकडे आले ना, ते रेणुकाताईंकडे गेले. विचार कर माझ्या बोलण्याचा. आणि वैजयंती आणि सारंग यांनी जो मार्ग निवडला ना घर सोडून जाण्याचा, तोही चुकीचा आहे. आता अशा ह्या परिस्थितीमध्ये मी आणि मुक्ताने जो मार्ग स्वीकारलाय ना, तो एकमेव मार्ग योग्य आहे. काय म्हणाला तुम्ही आणि मुक्ताने? तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय म्हणजे? मी म्हणायचे ना, ते काही चुकीचं नव्हतं. तुम्हाला मुक्ता आवडायला लागली, आता तर तुम्ही तिचं म्हणणं सुद्धा ऐकायला लागलं. असं काहीही नाहीये. कुठेतरी तुम्ही तिला स्वीकारले, पण हे तुम्हाला मान्य करायचंच नाहीये, कारण तुमच्या अहंकाराने तुम्हाला अडवून ठेवले. नाहीतर आतापर्यंत बस, माझ्या अहंकाराबद्दल कोणी काही बोलायचं नाही, तू सुद्धा नाही. जो येतो तो माझ्या अहंकारावर बोट ठेवतो. ही म्हातारी मला सांगते अहंकार बाहेर ठेवून या. तू सांगतेस मला. मी जो निर्णय घेतलाय ना, तो पूर्ण विचारांती घेतलाय. हे घर टिकावं म्हणून घेतलाय. ही सगळी नाती टिकावीत म्हणून घेतलाय. कधीतरी एखाद्या वेळेला तरी मला कोणीतरी समजून घ्या. माझा कोणीतरी विचार कराल की नाही? तुमचं रक्त आहे माझ्या अंगात. दादा, मला माहितीये तुम्हाला मुक्ता नकोय, आणि मला हेही माहितीये की माझ्यात आणि सारंग मध्ये तुम्ही कोणाला एकाला नाही निवडू शकत, पण माझ्यात आणि मुक्तात तर नक्कीच निवडू शकता. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये तुम्हाला कोणाला तरी निवडावंच लागेल. सांगा, माझ्यात आणि मुक्तामध्ये तुम्हाला कोण नकोय ते सांगा. निश्चितच मुक्ता नकोय. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता जा आणि तिला या घरातून बाहेर जायला सांगा. हे मी नाही करू शकत, कारण तिला बाहेर काढलं तर सारंग जाणार, वैजयंती जाणार. आता हा विचार करून नाही जमणार, नाहीतर मला जावं लागेल. या घरातून माझ्या आज्ञेशिवाय कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. तू तर नाहीच नाही. तरीही मी जायचा प्रयत्न केला तर जे सारंग सोबत मी केलं ते तुझ्या सोबत करीन. सारंग सोबत काय केलं तुम्ही? जसं एखादा मोठा सण, दिवाळी, गणपती. 4 महिने आहेत अजून दिवाळी आणि गणपतीला. आता आणू गणपती? मी जर घरामध्ये गणपती घेऊन आलो ना, दरवाजावरती पाटी लावतील लोक, हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे म्हणून. काय वेड्यासारखं बोलतेस तू? अहो, सण म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन साजरा करता येईल असा आनंद. तू म्हणजे काय? म्हणजे लगीन कार्य. काय डोक्यावर पडलेस काय ग? मी पुन्हा लग्न करू? ती वैजयंती जीव खाईल माझा. अहो, रेणुकाताईंचं लगीन कार्य. तुम्ही नाही का सांगितलेलं की आमचं लग्न झाल्यावर तुम्ही रेणुकाताईंचा साखरपुडा करणार होते, लग्नाची बोलणी करणार होते? आठवलं? हा, आठवतंय. हीच ती येळ आहे. हे शुभ कार्य सगळ्यांना एकत्र आणेल, घडलेलं सगळं विसरून जातील. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला पटत नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला त्यांचं लग्न नाही करून द्यायचंय का? त्याचे ना, बाप आहे मी ठरवेन.
लग्न करायचं नाही करायचं, कोणाबरोबर करायचं, कधी करायचं मी ठरवेन. तू नको अक्कल शिकवूस. अहो शिकवत नाहीये, मी सुचवतेय. म्हणजे तुम्हीच ठरवताय असं समजा, मी फक्त सुचवलं. त्यांच्या लग्नानं अख्खं घर एकत्र येईल याचा विचार करा. बाकी अहंकार बाजूला राहू द्या. झालं? आलीस माझ्या अहंकारावर आलीस. पण मग नाहीये का? एकीकडं मुलीच्या लग्नाचा आनंद, दुसरीकडं मी सुचवलं याचं दुःख स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. मला तरी असं वाटतंय की या घरातल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. बाकी तुम्ही बघा. जेवायला बोलवायचे, साखरपुडा आणि लग्नाची तारीख पण ठरवायची. आता या गोष्टीवर मात्र घरात पार्टी झाली पाहिजे. म्हणजे अरे तुला वाटलं तर, तुझी परवानगी असेल तर, माझं असं काहीच नाही. नाही, आमचं ठरलंय. दादा पार्टी देणार आहेत. ठरलंय ना? म्हणजे आता आपण टीम आहोत म्हणून तुमच्या वतीनं मीच सांगून टाकलंय. हा मी देणार आहे पार्टी. वा वा. मग दादा मी मॅनेजमेंट करू का? आम्ही दोघं बघू ते काय करायचं. दोघं म्हणजे दोघं? हा आम्ही दोघं. तुम्ही दोघे एकत्र? आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ आम्ही दोघं एकत्र असं? वा 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 वा. काय मला आनंद झालाय देवा. फार छान दिवस दाखवलास रे बाबा. काय 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 मस्त घडतंय सगळं. दादा अरे तुला कल्पना नाही, पण इथं माझ्या इथं याला अरे काय असतं ना इथं ते काळीज काळीज. माझ्या काळजाला इतका आनंद झालाय आज. वा वा वा. परत हा आनंद आहे ना, हा सर्वांमध्ये वाटून घेऊया. एक काम कर, सगळ्यांना बोलवले म्हणून सांग, मला बोलायचंय. हो हो लगेच. हो. रेणुकाताई. रेणुकाचं काय? अगं मुक्ता शांत नको. काय झालं रेणुकाला? हो लवकरच रेणुका त्यांची लग्नाची बोलणी सुरू होणार आहेत. लवकरच त्यांचा लग्नाचा मुहूर्त पण काढायचा आहे. विचार करा, तुमची बहीण आपली रेणुकाताई त्यांचं लग्न. मी म्हणते आपण सगळ्यांनी एकमेकांविषयीचा राग विसरण्यासाठी हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. सगळे एकत्र येऊ. अगं तू कोणत्या मातीची बनली आहेस? प्रेमाच्या. मला ना ऐकून लय म्हणजे लय आनंद झाला. तुम्हाला नाही झाला का? ऑब्विसली मुक्ता. अगं मला खूप आनंद झालाय. खूप भरून आलंय मला. ऍक्च्युअली मला कळतच नाही आता रिॲक्ट कसं होऊ मी सांगते. तुम्ही सगळ्यात आधी डोक्यातून घर सोडून जायचा विषय काढून टाकायचा. आपण सगळे प्रेमानं आनंदानं एकत्र रेणुका त्यांचं लग्न साजरं करू. हो. चला खाली. आनंद साजरा करायला आतापासूनच सुरुवात करूया. आपण दोघं एकत्र आलो, हे सगळं घडवून आणलं. घराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवली. नाही याच्यामुळे तुझा असा गैरसमज झाला असेल की मी तुला स्वीकारलंय, तर अजिबात नाही. आजही आत्ताही मी तुला या घरची सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. हसायला काय झालं?
मला विश्वास आहे आज जरी आपण जबरदस्तीने एकत्र आलो असलो तरी तो दिस यायला येळ नाही लागणार जेव्हा आपण मनापासून एकत्र असू. मनाने आता जरी संपूर्ण घर एकत्र आणण्याला तू कारणीभूत असलीस तरी या घरामध्ये तुझ्या येण्यामुळं जो काही त्रास यातना आम्हाला मिळाल्यात ना त्या खूप जास्त आहेत. त्यामुळे मनाने आपण एकत्र येणं शक्यच नाही, कदापि शक्य नाही. पुन्हा एकदा पैज लावता का? लावली चालेल. मामा मामी ना रेणुकाच्या लग्नाची तारीख काढणार आहेत. सगळे ना मस्त हॅप्पी आहेत. काय असं कसं झालं? आता तर घर तुटत होतं ना, काही लोक घर सोडून चालले होते, मग ही आनंदाची लाट अशी अचानक कशी पसरली? कोणी ठरवलं हे सगळं? मला नक्की माहित नाहीये पण मुक्ता वहिनी आणि मामा मिळून ना आज पार्टीचा प्लॅन करतायत. सुप्रियाचा फोन. मला नाही हिला खूप काही सांगायचंय. मुक्ता आणि दादा एकत्र? अशी काय जादू केली या मुक्ताने? जो दादा तिला खाऊ का गिळू करत होता त्याने अचानक तिच्या सोबत हात मिळवणी केली. ही मुक्ता साधी नाहीये. हिने दादालाही स्वतःच्या बाजूने वळवून घेतला. फक्त इंग्लिश बोलता आलं म्हणून खरी ओळख झाकता नाही येत ना. बर चला चला. हा, आजचा आपल्या पार्टीचा पेहराव तर ठरलेला आहेच आहे. त्याप्रमाणे आता आपण नाही काका मी अजिबात साडी नेसणार नाही. अगं काय रेणुका त्यात काय झालं? आणि तुला सवय होईल ना. हा एक्झॅक्टली. आणि माझी तुला साडीत पाहण्याची अतृप्त इच्छा पूर्ण होईल ना. तुला खरंच मला साडीत बघायची इच्छा होती? हो खूप जास्त. पण ते कधी शक्य होणारच नव्हतं म्हणून मी काही बोललोच नाही. लेकिन आज मौका भी है, दस्तूर भी है. हा तर प्लीज आज साडी नेस. म्हणजे तू अशी साडी नेसून आलीस की मी तुझ्याकडे पाहत राहीन भान हरपून. किंवा उगाच तुला साडीमध्ये पाहिलं असं काहीतरी वाटेल. हा ते सगळं तुम्ही आम्हा दोघींवर सोडा. हो ते आम्ही बघतो. भाऊ, ए भाऊ, अरे कुठे आहेस भाऊ? काय आई? भाऊ, इकडे अरे इकडे इकडे इकडे. काय काय मला सांग, त्या रेणुकेची जबाबदारी कोणी घेतली की नाही? ती तयार होणार कशी? नंतर तिला नऊवारी नेसवणार कोण? आई अगं तू अरे तिनं नऊवारी नेसली नाही तर तिला समजावणार कोण? आणि समजवायला गेलं तर ती ऐकणार थोडीच आहे, तोंडानं फाटकी. आई आई अगं तू किती टेन्शन घेते त्या रेणुकाच्या नऊवारी साडीचं. मग? हे बघ, मुक्ताने तिला अत्यंत प्रेमानं विनंती केलेली आहे हा. आणि त्यामुळे मुक्ता सगळं तिचं बरोबर करेल. आणि शिवाय दादाने सुद्धा तिला एकदम ते हे करून हा, अंजारून गोंजारून नाही ग, ते हे म्हणजे एकदम असं दटावून समजवलंय. हा, मग हरकत नाही. त्यामुळं ती साडी नऊवारी नेसणार म्हणजे नेसणार. बरं झालं. आली आली मंडळी आली, खाली आली. काय कमाल दिसताय तुम्ही. राजकुमारच. हो ना. हा कुर्ता आणि हे धोतर ना तुमच्यासाठीच बनलं असं वाटते. मी काय म्हणते, तुम्ही ना हे रोज घालत जा. ए जया, अगं उगीच काहीतरी सल्ले देऊ नको. हे काय, एक तर लग्न ठरल्यापासून तो एकदम ते हे झालंय. काय? काय आपला आज्ञाधारक झालाय. भाऊ काका तुम्ही एक चान्स सोडू नका. माझी ते
खेचण्याचा. अरे भाऊ तू सासरा आहेस हा, तो मेवना असल्यासारखं काय मस्करी करताय तुम्ही दोघं हा? बघ ना. नाही नाही आजी, ते ना खूप जॉली आहेत. भाऊ काका मित्रासारखे आहेत एकदम, त्यामुळे त्यांना सगळी परमिशन आहे. थँक्यू जावई बापू. मोस्ट वेलकम भाऊ काका. आजी, माई ननन कुठं आहे? नाही, कुणाच्या तरी नजरा तिला साडीमध्ये बघण्यासाठी भिरभिर फिरते आहेत. आहे कुठे रेणुका मॅडम? म्हणजे आहेत कुठे त्या? कुठे आहे ती? ती बघा आली राणी. मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करायचंस. मलाच कळलं नाही रे तेव्हा. हे बघ पप्या, आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या नाहीयेत ना, पण तुझं माझ्यावरचं प्रेम तसंच राहू दे हा. आणि तुला त्याच प्रेमाची शपथ आहे. मुक्ताची साथ देऊ नकोस. आहे का? देऊन देऊन कसली शपथ दिली तर प्रेमाची? तुला सांगू आर्या, तू एक वेळ घराबाहेरच्या काळ्या कुत्र्याची शपथ दिली असती ना तरी मी तुझं ऐकलं असतं. पण तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ अजिबातच नाही. अगं तू प्रेम करण्याच्या अजिबात लायकीची नाहीस हे मला कळून चुकलंय. हे पप्या, आर्या, अगं खरं प्रेम म्हणजे काय ते पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर सारंगण मुक्तताईकडे बघ जरा. अगं अजून बी वेळ गेलेली नाहीये. वेळी शानी हो. तुला शांतपणा पाहायचाय का माझा? बघ मग, तुम्ही द्या ती शिक्षा आम्ही बघू, पण हा आनंदाचा क्षण नका मोडून देऊ. शेवटी रेणुकाताईंच्या लग्नाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न आहे ना, म्हणूनच मी सगळा ज्वालामुखी गिळून टाकलाय. आता एव्हाना संपूर्ण घरभरामध्ये वादळ उठलं असतं. ठीक आहे, स्पर्धेतनं माघार घे. जर तुला वाटत असेल की घरामधला हा आनंद असाच टिकावा, सगळेजण पुन्हा एकत्र यावेत, तर स्पर्धेतनं माघार घे. पण ज्या स्पर्धेमध्ये तू भाग घेणार आहेस ते मुक्ता शिंदे म्हणून नाही, मुक्ता नगरकर म्हणून. माझी प्रतिष्ठा लागणार आहे. आणि जर का माझा विरोध मोडून तरी सुद्धा तू स्पर्धेत भाग घेतलास तर मग जे काही घरामध्ये होईल त्याला तू जबाबदार असशील. विचार कर, घरामध्ये वादळ आणायचं का असलेला आनंद टिकवायचा? निर्णय तुझा आहे. मुक्ताने याला शब्द दिलाय की मी स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, म्हणून माघार घ्यायचं ठरवलं तिने. मुक्ता, अगं ही स्पर्धा तुझ्यासाठी केवढी भाऊ का, माझ्यासाठी घरापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही. एकतर घरात एवढी नाजूक परिस्थिती आहे, त्यात मी स्पर्धेसाठी हट्ट करणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. आणि तुम्ही हे पण बघताय की हे घर एकत्र राहण्यासाठी दादा किती चांगले वागते, माव ऐकते आहेत. कुठलंही वचन न देता, शपथ न घेता त्यांच्यात एवढा मोठा बदल दिसतोय. त्यांनी मुकपणे आपल्या सगळ्यांना स्वीकारले. बदल्यात मला काय करायचंय तर फक्त स्पर्धेतून माघार घ्यायची. फक्त नको असं म्हणू, आपण असा काहीतरी मार्ग शोधून काढू ना की निदान हे तुला अडकाठी तरी करणार नाही आणि तुला स्पर्धेमध्ये भाग घेता येईल.
मोठी आहेत ते कसं शक्य आहे? यांना काय प्रॉब्लेम आहे की तू मुक्ता नगरकर म्हणून संबळ वाजवते, पण मुक्ता शिंदे म्हणून तू वाजवू शकतेस ना संबळ. एकदम करेक्ट पॉइंट बोललीस तू आई, एकदम करेक्ट. हे बघ मुक्ता, तसंही तुला तुझं हे संबळचं शिक्षण, ही कला, ही तुला तुझ्या घरातूनच मिळाली आहे ना. आणि तुझी इच्छा होतीच की तुला तुझ्या वडिलांचा हा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. सो मला तरी वाटतं की आई जे म्हणते ते बरोबर आहे. तू तुझं माहेरचं आडनाव लावणं कधीही योग्यच आहे. अगदी बरोबर बोललास सारंग. तुझ्या या कलेवर नगरकरांचा काय बी हक नाही. आणि अण्णांचं नाव लावशील ना तर अण्णांना अभिमानच वाटेल तुझा. नाही, तुम्ही सगळे वरवरचा विचार करताय. प्रश्न फक्त नाव बदलण्याचा नाही आहे. मी जरी शिंदे आडनाव लावलं तरी माझी आजची ओळख नगरकरांची सून हीच आहे. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मी स्पर्धेतून माघार घेते असा शब्द मी दादांना दिलाय. तो मी मोडू शकत नाही. मुक्ता, हे बघ, तू स्पर्धेची तयारी सुरू ठेव. दादांना मी तयार करतो. आणि आज घरात जे घडलंय त्यावरून एक गोष्ट क्लिअर झाली की काही झालं ना तरी दादा हे घर तुटू देणार नाही. सो जर त्यांनी तुला स्पर्धेसाठी नकार दिला तर मी त्यांना सांगेन की मी हे घर सोडून जातोय. घ्या, वाढायला घ्या. जया, तू आई वडील अजून जेवले नसतील ना? मग घेऊन जा, मी ताट तयार करून देते. जया, बोलली नाहीस तरी मनात काय चाललंय ते ओळखता येतं मला. माणूस कसाही असला तरी त्याला पोट आहे, त्याला भूक लागते. जा, एक ताट वाढून आण. तुझ्या वडिलांना घेऊन जा. हं? आणि तूही जेवून घे नंतर. कसं असतं, जास्त अपेक्षा ठेवली की त्याचा त्रासही जास्तच होतो. बोलण्यात बहिणीची काळजी पण दिसते, पण दाखवायची नाहीये. बळच चिडून बोलणार. आतून काळीच तुटत असलं तरी तोरा काही केल्यास सोडायचं नाही. असे कसे थे? हेच प्रेमाने बोलले असते जयाला किती बरं वाटलं असतं. काय त्याचं कसं आहे ना मुक्ता, अगं प्रत्येक भाषा ही वेगवेगळी असते. आणि इंग्लिश भाषा या भाषेमध्ये चिन्ह वापरत नाहीत. सो ही भाषा फक्त शब्दांनी तयार झाली आहे. तुला समजेल हळूहळू, इझी असतं ते. हे पण मुक्ता, हे बरं आहे की तुला प्रश्न पडतायत. कारण जेव्हा आपला प्रश्न पडतात तेव्हाच आपण त्याची उत्तरं शोधतो. वय ए यार मुक्ता, पण असं अर्ध्या रात्री उठून अभ्यास करत जाऊ नकोस ग. नंतर होईल अभ्यास. अहो नाही, मला
शिकायची लय हाऊस होती, पण परिस्थितीमुळे तिसरी शाळा सोडावी लागली. शाळेत जाताना पोरापोरींना बघायचे ना, तेव्हा जीव लय तुटायचा. तेव्हा नशिबानं साथ नाही दिली, पण आता नशीब साथ देतंय तर थकायला आणि थांबायला नको. आता सगळं त्यांना तुझ्याच हातचं हवंय. चांगलंच आहे ना, मला तर हेच पाहिजे होतं. पण आशानं आता अजून घट्ट होतं. पण मग अजून जास्त भीती वाटते अशा गोष्टी लपवून ठेवायची. ऐका ना, एवढं सगळं चांगलं चालू असताना स्पर्धेत भाग घ्यायलाच पाहिजे का? अगं घ्यायलाच पाहिजे. हे बघ मुक्ता, दुसऱ्यांचा विचार करून तू स्वतःच्या स्वप्नांना जर बाजूला ठेवत असशील ना, तर ते चुकीचं आहे. नाहीतर मग तुझ्यामध्ये आणि आई आणि आजी यात काय फरक राहणार? हे बघ, त्या जसं आज तुझ्या डोळ्यात त्यांची स्वप्न शोधतायत ना, तसंच उद्या तू दुसऱ्यांच्या डोळ्यात स्वतःची स्वप्न शोधशील. आणि तेही तुझ्यात स्वप्न बघण्याची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची ताकद असताना, बघ मुक्ता, लक्षात ठेव, आज तू पाय बाहेर टाकशील आणि तुझ्यामुळे आई आणि आजी नकळतपणे त्या दोघी हा उंबरठा ओलांडणार आहे. खरंय. बर, मी लगेच आवरते. दादांना माझ्या चहा नाही मिळाला तर आमची एकीच तोडतील. मी आले. आई, ह्या दोघांचं नातं जितकं घट्ट करता येईल ना तितकं कर. त्यामुळे आमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम संपून जातील. काका, दादा नाहीये तिकडं? नाही, आज इथे आलेच नाहीत अजून. पण त्यांनी मला चहा आणायला सांगितला होता. हो का? कुठं गेले असतील? मुक्ता ते तुमचे आभार मी कसे आणि कोणत्या तोंडाने मानू हे कळत नाहीये. आम्ही दत्ताभाऊला सांगत होतो की नको नको, मुक्ताताईंनी एकदा आपल्याला माफ केलंय तर परत नाही करणार. तर त्यांनी मला जीवानिशी मारायची धमकी दिली. म्हणजे जीवाला नाही तर माझी पोरं बाळ रस्त्यावर येतील ह्या भीतीने मी. काका, मी समजू शकते, पण तुम्ही असं घाबरत नका जाऊ. आणि एक लक्षात ठेवा, आपला जीव एवढा स्वस्त नाही की सहजासहजी कोणी पण घेऊ शकत. तुमची इमानदारी सोडू नका. या घराला फक्त तुमची नाही तर तुमच्या प्रामाणिकपणाची पण गरज आहे. बर, मी येते, नाहीतर चहा गार होईल. काय झालं? काय झालं? या आर्यानी आपल्या घरात येऊन तुला धमकी दिली, वर रावसाहेबांना फोन करूनही सगळं सांगितलं. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार नाही केलास? मागच्या वेळेला केलीस ना मदत त्यांना? त्यावेळेला काय परिणाम भोगायला लागले होते विचारलास? दादा नाही, नको दादा. अहो नको ना दादा. दादा नको. कळलं ना? तरी हौस नाही भागली तुझी अजून? मदत करायचीच आहे त्यांना. माहितीये ना, रावसाहेबांना नाही आवडत त्या दोघांना मदत केलेली. कशाला आगाऊपणा करतोस? कोणी सांगितलं तुला हे करायला? अहो, पण आता त्या घरामधली परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. म्हणजे रावसाहेबांना आता समजलं ना तरी सुद्धा ते काय बी करणार नाही. हो, तुला बरं माहितीये. तुला तुझ्यासाठी काही साड्या चूज करायच्या ना? परत साडी? अरे यार. अगं म्हणजे रेणुका, तुझं लग्न आहे आणि लग्न म्हटलं की आता घरात खूप सारे कार्यक्रम असणार आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला एक नवीन साडी हवी ना. आणि तुझ्याकडे तर साड्याच नाहीयेत. आणि त्याहूनही महत्वाचं, तुला तुझ्या लग्नासाठीची स्पेशल साडी पण चूज करायची आहे. आणि ताई, खूप साड्या असणार आहेत चॉईस साठी. सगळ्या साड्यांचे फोटो ना आम्ही बघितलेत आणि साड्या इतक्या सुंदर आहेत की त्या बघून ना मलाच लग्न करायची इच्छा झाली. कुठे चाललीस लग्न करायला? मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, माझं लग्न आधी होईल. अगं,
तू वयाने मोठी आहेस, पण इच्छा माझी मोठी आहे. ए हा दोघींना लग्नाची घाई झाली तुम्हाला? ए नाही, मला नाही, जयाला झालीये. असं तुम्हा दोघींना लग्नाची घाई का झालीये ते समजतंय मला. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारता काय? लक्षात आलंय माझ्या. नाही, माझा नाहीये बॉयफ्रेंड. आणि दादा माझंही तेवढं नशीब नाहीये. अनबिलिव्हेबल यार. म्हणजे कशा आहात तुम्ही? एवढ्या हँडसम भावाच्या सुंदर बहिणी आहात तुम्ही आणि तुम्हाला बॉयफ्रेंड नाहीये. बरं पुढे तुमच्या आयुष्यात कोणी आलाच तर मला सांगाल ना? हो सांगू, नक्की सांगणार. हा आणि दादांना हे बघा, टेन्शन घेऊ नका. आता आपल्या घरात जर काही लग्न झालीच तर माझं आणि रेणुका आमच्या दोघांची कशी लव कम अरेंज मॅरेज झाली तशीच व्हायला हवीच. कळतंय ना? हो, फक्त तोला मोलाचा बघा. दादांना काही प्रॉब्लेम नसेल. गरीब लायकी नसलेले निवडलात ना तर घरात पुन्हा ते सुरू होणार. गायत्री, जया, हाय. हाय. तुम्ही फटाके पाहिले असतील ना? हो. दादा तू? हो. हा. त्याचं काय आहे, काही फटाके असतात ना ते असे कमी मातीचे असतात. अशी नुसती काडी जवळ नेली की धडाम. आणि आपली रेणुका ती तशीच आहे, कमी मातीचा फटाका. म्हणजे असं थोडस बोललं की धडाम. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी लाडाची. ग इरिटेट नका करू हा मला. काय झालं? अगं काही नाही. बरं तू कुठे होतीस? मी जरा कामात होते. वेद भाऊ, तुमचं घरच्यांशी बोलणं झालं? कधी येत आहेत ते? हा, बोलणं झालंय माझं. ते कधी यायचंय ठरवून फोनवर कळवतील. अगं रेणुका बघ, लग्नाचा दिवस जवळ येतोय. हा पटकन तुझी साडी चॉईस कर ना. वय लवकरात लवकर साड्या निवडायला घ्या. ए तू नको मला सांगू सा. आणि वेद, तुला हिच्या ऑर्डर्स ऐकायच्या आहेत का? चल जाऊयात आपण. अगं वेद रेणुका, आमचं काहीतरी काम आहे, आम्ही जातो. हा जया, चल तुला काहीतरी सांगते मी. कपाटात तयार कसे असते? पण इस्त्री तर तो आपला इस्त्रीवाला करून आणून देतो ना. अहो पण मग धुतं कोण? बाबा हे काय विचार झालं? मशीन धुत. आणि सुकलेले कापड परत कोण काढतं? तर मी काय तू नाही काढत? हे यांनी काढले तर जागीच त्यांची आरती करावी लागल. कापड सुकायला कुठे टाकतात हे तरी माहित आहे का विचारा. ही सगळी कामं आम्ही बायकाच करतो. सणसूद असो किंवा कोणतं लगीन कार्य, आम्ही बायकाच एवढी कामं करतो. लगीन कार्यात तर पुरुष मंडळी फक्त हसण्यात आणि गप्पा मारण्यात रमलेले असतात. वरून त्यांना चहा, कॉफी, पाणी जे मागतील ना ते खायला नेऊन द्यावं लागतं. मग काय, हे सगळं आम्ही बायकाच तर करतो. सगळ्यांची पाहुण्या मंडळांची सेवा पण आम्हीच करतो. अरे काय ऐकतोय मी हे सारंग? तू एवढं काम करत असूनही तुझी बायको तू काहीच काम करत नाही असं कसं म्हणते? याला काय अर्थ आहे कराव म्हणजे? आणि तू एवढं ऐकून कसं घेतोस? अहो पण मी त्यांच्याबद्दल नाही, अख्ख्या पुरुष जातीबद्दल बोलतीये. हा मग ठीक आहे. हे पुरुष जातीबद्दल बोलतात. भाऊ काका, आपण दोघं तर म्हणजे महापुरुष आहोत. राईट. आम्ही महापुरुष? अहो आधी पुरुष बनून दाखवा. नाही म्हणजे घरातली काही किरकोळ कामं तरी करून दाखवा आणि मग म्हणा मी महापुरुष. किरकोळ? अरे सोड.
अगं मी केलेल्या कामाची लिस्ट तुझ्यासमोर ठेवली ना, तशी ती बघून डोळे गरा 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 फिरतील तुझे. हा. कसला एवढा चाललाय चर्चा घन? हे बघा ना वहिनी मला कसं बोलतायत ते. म्हणतात बायकांपेक्षा पुरुषच जास्त कामं करतात, बायका काहीच करत नाहीत आणि सारखे मला चिडवतायत. हो असं म्हणाल तुला? हो बरं आहे ना माधवी, सगळी कामं त्यांनाच करू दे, स्वयंपाक पाणी बाकीचं आवरणं, आपण शांतपणे बसून राहूया. काय भाऊजी चालेल ना? नाही आऊ अगं वैजंती, यांचं काय ऐकतीस? अगं ते स्वयंपाकाचं जाऊ द्या. ह्या ना 40 चपात्याचं पीठ मळायला सांगूया, म्हणजे एकेका हातात 40-40 गोळे येतात बघ. हा भाऊजी बोला आता. सासूबाई, आता का बोला ना, दात खिळी बसली का? काका या बायकांसमोर आपला टिकाव लागणार नाही. सो आता हार मानण्यातच आपली भलाई आहे. एवढ्यात हाताला टाकू नको. अहो काय तुम्ही, म्हणजे हे बरं आहे हा तुमचं, एवढं सगळं आम्ही करायचं आणि पुन्हा आम्हीच ऐकायचं. नाही तसं नाही, तेच म्हणतो मी. खरं तर ऐकून घेणं हे पुरुषांचं काम आहे. हो हो, म्हणजे बघा ना दादा, आम्ही सगळ्यांनी एवढं काम करायचं आणि यांचं ऐकून पण घ्यायचं, म्हणजे दिस इज अनबिलिव्हेबल. मी म्हणते ना मोठी आई, आपण काम बंदच करू. तसंच करूया, आपण सत्याग्रहच करूया. अरे एक मिनिट तुम्ही दोघं गप्प बसा. हे बघा, आपल्यातला हा वाद काय असा सहजासहजी मिटणार नाही. आता दादाच काय असेल तो निर्णय देईल. दादा तुझा काय निर्णय तो ऐकू आम्हाला. निकाल देईन पण राग मानायचा नाही. नाही नाही, तुमचा निकाल काय आहे ना त्याच्यावर आम्ही ठरवू, वाईट वाटून घ्यायचं का नाही घ्यायचं. ऐका, घरातल्या सगळ्या बायका या फक्त नट्टाफट्टा करतात आणि मिरवतात आणि सगळी कामं घरातले पुरुष करतात. बरोबर. हे बघ यांचं काहीतरी जपलं. काही सांगताय तुम्ही? हो असं आहे. मग एक काम करा, तुम्हीच सगळी कामं करा, आम्ही बसतो नुसत्या गप्प. ठीक आहे, आम्ही पण स्वीकारलं तुमचं ते हे चॅलेंज. हा चॅलेंज. नक्की बघा, नंतर नाही माघार घ्यायची. आमचं आजपासून ठरलं, दादा सांगेल ते करायचं. तो आता यापुढे आमचा ते हे लीडर. हे तुमचे लीडर म्हणजे हे खुर्चीत बसणार आणि सगळ्यांना ऑर्डर सोडणार. वैजंती, माझं बोलून आलेले आहोत. आम्हाला दोघांनाही घरातली शांतता हवी आहे, घरातला आनंद हवाय, सुख हवंय, समाधान हवंय. तू आणि तुझ्या नवऱ्यासारखे नाही होत आम्ही. ज्या घरामध्ये राहतो तिथेच त्याच घराला सुरुंग लावतो. कळलं ना? तुझ्या कर्माची फळं आहेत ती तुला भोगावीच लागतील. त्या विश्वासरावांचा फोन आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार रावसाहेब. तुमच्याच फोनची वाट बघत होतो. मुलांनी तुमच्या सगळा विषय कानावर घातला आहेच ना? काय आता विरोधकाचं नातं संपवून एका नवीन नात्यामध्ये अडकणार आहोत आपण, तेव्हा तुमचं मत काय जाणून घ्यायचं होतं. आमचं तन मन धन सगळं मुलांच्या सुखासाठीच आहे. काय राजकारणात कायम तुम्ही आम्हाला मात देत आला. आता आमच्या मुलांनी आमची लाज राखली तुमच्या मुलीचं काळीज जिंकून. ते काय निवडणुकीतल्या संग्रामाचा परिणाम या नवीन नात्यावर होता कामा नये. आम्हालाही तसंच वाटतंय असं समजा. नाही काय त्याच्यामुळे आपला राजकीय विरोध तरी संपेल. हो. आणि कधी भेटायचं ते सांगा, म्हणजे उद्याचा दिवस चांगला आहे मुहूर्त ठरवायला. बस शशिग्रम, उद्याच्या उद्याच ठरवून टाकू सगळं. नक्की या मग तुम्ही. वाट बघतो मी तुमची. हो ठेवतो. धन्यवाद. काय म्हणतात रावसाहेब? भेटूयात म्हणतात. काय म्हणतायत? काय नाही, लग्नाची बोलणी करण्यासाठी उद्याच येतो म्हणतायत. अरे वा. मग उद्याच बैठक होईल आपली. अगं मुक्ता, माझी कॉफी माझ्या खोलीमध्ये घेऊन ये. वय आणते.
वाचले. मला वाटलं दादा काय आज सोडणारच नाही. मला पण टेन्शन आलं होतं. मला वाटलं एवढं सगळं छान वातावरण आहे, त्याच्यावर बोळा फिरवला जातो की काय आता. आज पहिल्यांदाच मला रावसाहेबाचं कौतिक वाटतंय. आधीचं रावसाहेब असताना तर तुझ्या सकट आम्हा समद्यासनी फासावर लटकवलं असतं. आणि आज मला पण पटलंय की दादामध्ये सुद्धा एक खट्याळ माणूस लपलेला आहे. आणि त्यामुळेच मला आता एक ताजा प्रश्न वहिनींसाठी पडलाय. वहिनी विचारू काय? वहिनी मला सांगा, दादा तुम्हाला कधी आय लव्ह यू असं म्हणालाय? काहीतरी काय आई म्हणला असेलच, तर तो अगदी रुबाबात म्हणला असेल त्याची असं. मी चाललीये, आशीर्वाद घेते. तुम्ही फक्त माझी आजी नाही, तुम्ही माझे गुरु आहात. लय काय शिकले मी तुमच्याकडून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिमतीनं उभं राहायला शिकवलं. स्वतःची कला फक्त जपायची नसती, तर जगायची असती हे शिकले. दादांनी स्पर्धेत भाग घ्यायला विरोध केला असला, मी आज स्पर्धेत भाग घेते फक्त तुमच्या हिमतीमुळे. आज मी स्पर्धेत मुक्ता शिंदे म्हणून उतरते. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. रामू, आलो मालक. काय मालक? जरा डोकं ठणकतंय माझं. बहुतेक ऍसिडिटी झाली आहे. आतमध्ये घरामध्ये सोडा आहे. जरा सोडा लिंबू घालून जरा बनवून आणून दे. बरं, आता आणतो बघा. मग आताच सांगितलं ना. हो. आहे. मुक्ताला उठवून सांगावं का बरं नाहीये म्हणून? नाही, पण तिला कसं उठवणार? ती काय करणार आहे? डॉक्टर थोडीच आहे. तिला सांगितलं तर ती काहीतरी करेल, पण झोपली असेल म्हणून काय मी उठवू शकतो तिला? नसतं, त्यामुळे तू बिनधास्त तुझी प्रॅक्टिस करू शकतेस आणि तुला डिस्टर्ब सुद्धा कोणी करणार नाही. दर वेळेस असं का घडत? नेमकं उद्याच रेणुका त्यांच्या लग्नाची बैठक आहे आणि उद्याच ही स्पर्धा आहे. एवढ्या किचकट परीक्षा का घेत असन? अडचणी जेवढा मोठा आवाज करतात ना, यश सुद्धा तितक्याच दणक्यात मिरवतं. हे बघ मुक्ता, काही लोकांना कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, आणि जेव्हा ती मिळते ना, तेव्हा सोसलेल्या प्रत्येक त्रासापेक्षा तिची किंमत खूप जास्त असते. मुक्ता, घुमू दे तुझा संबळ, घुमू दे. एक स्त्री म्हणून तुला अडवू पाहणाऱ्या या पुरुष प्रधान समाजाला तू ठणकावून सांग की स्त्री फक्त त्यागाचा पुतळा नाहीये. फक्त उष्टी खरकटी काढण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला नाही.
तिला स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती वाटेल तेवढी मेहनत करू शकते. एक स्त्री लाखो स्त्रियांसाठी प्रेरणा ठरू शकते. हे तू या समाजाला दाखवून दे मुक्ता. अगं प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगण्याचा अधिकार असतो आणि तो ह्या समाजानं तिला दिलाच पाहिजे. पण मुक्ता तो अधिकार जर आपल्याला मागून पण मिळत नसेल ना, तर मात्र तो हिसकावूनच घ्यावा लागतो. मुक्ता, तुझी अडवणूक झालेला प्रत्येक क्षण आठव. आठव प्रत्येक क्षण. आणि या तुझ्या संबळातून नाद बाहेर काढ. घुमू दे तुझा संबळ. चल मुक्ता, प्रॅक्टिस सुरू कर. एक मिनिट. मुक्ता, काय करते? एका बाईला बायको म्हणून सगळेच स्वीकारते, पण तुम्ही मला एक कलाकार म्हणून त्याच तळमळीनं स्वीकारलं. खरंच मी लय नशीबवान आहे. तुमच्यासारखा जोडीदार प्रत्येक स्त्रीला मिळाला ना, तर तिचं आयुष्य सत्कारणी लागल. रात्री संबळ वाजवण्याची प्रॅक्टिस करत होतीस, ते जागरण स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. उगाच कोणाला संशय नको यायला. मोठी आई, तुम्हाला कसं कळलं? मी रात्री सरावाला गेले होते. पहाटे 4 वाजता जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा दरवाजा कोणी उघडा ठेवला असेल? मोठी आई, गाईच आहे मी तुझी. पण मुक्ता, एवढं रात्रभर जागरण केलंस, घरी आल्यानंतर सुद्धा वेळेत उठून सगळी आवरावर केलीस. खरंच कौतुक वाटतं तुझं आणि अभिमानही तितकाच वाटतो. मोठी आई, कसं करायचं? पाहुणे पण येणार आहेत. हे सगळं सोडून स्पर्धेला कसं जाणार? त्याची तू अजिबात चिंता करू नकोस. सगळं माझ्यावर सोड. फक्त जी तू मेहनत घेतेस ना, ती अजिबात वाया जाता उपयोगी नाही. तू स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस. म्हण की मी स्पर्धेत भाग घेणार आहे. म्हण. मी स्पर्धेत भाग घेणार आहे. अरे यार रेणुका, अगं आम्ही विडा उचललाय की आज काही झालं ना, तर हिचा मेकअप आम्ही पुरुष मंडळीच करणार आहोत. अरे देवा, अरे कशाला हट करताय? तोंडावर पडशाल. कोण तोंडावर पडणार आहे ना हे कळेलच आता. पुरुषांना निकंबा समजता काय तुम्ही? नाही नाही नाही, तुम्ही निकम्मे नाहीच आहात. हा. तुम्ही भरपूर कामात द्याल. हा. पण प्लीज तुम्ही माझा मेकअप नका करू. सांगणार काहीतरी समजावून यांना. मी कसं काय सांगणार? मी त्यांच्याच टीम मध्ये आहे ना. आणि मी पण यांच्याच टीम मध्ये आहे. कोण म्हणाला तू बायकांच्या बाजूने नसतोस? बघवा त्या मुक्ताच्या बाजूने तर असतोस ना. अरे हे बघा, हे या सिच्युएशनला पण टोमणा मारायचा का विसरत नाही. काहीतरी नवीनच. आणि बरं का, आपण कोणाच्या टीम मध्ये राहायचंय हे त्याला बरोबर कळतंय. भाऊ काका, तुम्ही काय ओळखलंय मला? अरे मग हा नाही भाऊ काका, यावेळी तुम्ही चुकला. अरे वेद, आयडियली तू ना रेणुकाच्या टीम मध्ये असायला पाहिजे. हा, अरे नाही नाही, कसं आहे, नवरा आणि बायको दोन वेगवेगळ्या टीम मध्ये पाहिजे, मग ते मजा नाही येणार. काय तसं जसं भांडण होतात ना, तसं तसं नवरा बायकोंमधलं प्रेम वाढतं. आता माझं आणि माधवीचं नाही का, भांडता भांडताच प्रेम वाढलंय की नाही? अहो काका, तुम्ही अनबिलिव्हेबल आहात. म्हणजे माधवी काकीला इम्प्रेस करायचं एक पण चान्स सोडत नाहीत यार. अरे म्हणजे मला खुश करणार तुम्ही असं बोलला? रेणुकाताई, कसली गोड दिसतीयस. आणि त्यात ना तुला अशा साडीत बघायची सवय नाहीये ना, त्यामुळे अजूनच गोड दिसतीयस. आणि आता वेद जिजूंचं कसं होणार आहे ते माहित नाही. मी बाहेर जाते. गायत्री, वेदच्या घरचं कोण कोण आलंय ग? आई बाबा आणि काका आलेत. रेणुका, लग्न ठरतंय तुझं? मला अशी ती छोटीशी आठवते
जन्माला आल्यानंतर अशा हातात घेतली होती ना दुपट्यात गुंडाळलेली एवढीशी. आता लग्न करून आम्हाला सोडून जाशील? रडू, मेकअप खराब होईल. मी आहे बाहेर, काहीतरी थोडा वेळ घेऊन येतील. हो बस. त्या परीस माणसं चांगली पाहिजेत. माणसं चांगली असली की त्याच्या पुढं पैसा अडका समजा फिक्का आहे बघा. तुम्ही अगदी बरोबर बोललात हा अजय. या माझ्या मातोश्री. नमस्कार. नमस्कार. आमच्या घरच्यांची ओळख करून देतो. ही आमची पत्नी. नमस्कार वहिनी. आणि हे आमचे बंधुराज सुधाकर. आणि ते आमचे चिरंजीव वेद. आमच्यापेक्षा तुमच्याच घरी जास्त असतात. हो हो हो. आता त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवणं शक्य नाही. त्यामुळं लवकरच त्यांच्या लग्नाची ती ही काय असतं ते असं कॅलेंडरवर लिहिलेलं तारीख. हा तारीख. त्या दोघांच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर धरली पाहिजे. त्यासाठी झालेले आहेत ते. त्यांना बसून बोलूया का आपण? जावई बापू, मान आहे तुमचा, बसा. ही माझी बायको वैजयंती. नमस्कार. मोठे आई, हे माझे आई वडील आणि ते मोठे काका. अरे आलं लक्षात माझ्या ते. बर तू बस ना, उभा का? बसा बसा. जावई बापू तुमचा मान आहे. तुम्हाला पाहून रेणुकाला पाहायची उत्सुकता वाढलीये बरं का आता. आई इतकी सुंदर आहे तर मुलगी किती सुंदर असेल. मग बोलवा आमच्या होणाऱ्या सुनेला. हो बोला. आशा घेऊन चल. या काय आल्याच. आमची रेणुका सुखी राहा. अक्षवंत व्हा. बस ना बाळा. तुझी निवड एकदम उत्तम आहे. अगदी 100 नंबरी सोनं निवडलेस तू. शेवटी मुलगा कोणाचा आहे? आले मी ना. हे सगळं माझ्या पोरीच्या पायगुणामुळे झालं. त्यामुळं इतका जीव लावलाय आणि इतकं प्रेम करतो, इतकं लाडात वाढवलंय तिला. तिला घरातली कामं करायची फारशी आम्ही तसदीत दिलेली नाही कधी. हिचं लग्न करून कोणाच्या तरी घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तिला मला धाडायचं नाहीये. आम्हाला मोलकरीण नकोय, सूनच हवी आहे. आणि बाकीची कामं करायला घरात नोकर चाकर आहेतच की. पण आमची घरच्यांची जर आमच्या सुनेच्या हातचं जेवायची इच्छा झाली, एवढं सगळं तिला येतंय तर तिने बनवून द्यायला पाहिजे. अशी इच्छा ठेवण्यात काही चूक आहे का? तुम्हीच सांगा. नाही छे छे. अहो चूक कशी? म्हणजे एवढं तर यायलाच हवं ना सगळ्यांना. आणि कसं प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, त्यामुळे बरोबरच आहे तुमचं. तेच तर. आम्हाला पण रेणुकाच्या हातची चव पाहिजे. ते तुमचे इंग्लिश पदार्थ ठेवा बाजूला. आणि हा रेणुका, तू झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी करून आम्हाला खायला घाल. अगं बाई, चालेल ना रेणुका बाळा. जा, त्यांची इच्छा झाली आहे ना. हा जा, पटकन जा आणि झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकर बनवून आण. तमा अगदी छान बनवते. जा बाळा जा. रेणुका बाळ,
जा मस्त गरमागरम करून आण हा. नाही खरं तर आता दम निघत नाहीये, पण आम्ही ठेवतो कंट्रोल. जा तू बनवून आण, तोपर्यंत आम्ही छान गप्पा मारतो. हा मरा रेणुका आणि भाकरी. अरे भाकरी थापायची का लाटायची हे सुद्धा तिला माहित नाही. चल रेणुका. अहो तुम्ही कुठे निघालात? जे काय करायचं ते तिला करू दे की एकटीला. तुम्ही बसा इथे, आपण गप्पा मारूया. नंतर वेळ नाही पुरणार आपल्याला. ह्या मला काही जाऊ देणार नाहीत आता. रेणुका तुझा मला थांबावं लागेल इथे. आता बघा कशी चमचमीत बनवून आणेल. आता काय करेल रेणुका कुणास ठाऊक. मुक्ता आलीस तर मदत तरी केली असती तिला. मुक्ता अगं कुठे आहेस तू? दिला नाही, पण जेवढा संबळ मायापासून लांब जात राहिला तेवढाच आतवर खोलवर साचत गेला. अण्णांचा म्हणजेच माया वडिलांचा दम्याचा आजार वाढत गेला. मग पुढे त्यांना वाजवता काही येईना, म्हणून समाजाचा विचार न करता पोटा पाण्यासाठी विरोध जुगारून मी संबळ हातात घेतला. आणि आज हाच संबळ मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करून दे. कोणतंही वाद्य वाजवणं ही एक कला आहे. कोणतीही कला स्त्री पुरुष बघत नाही, ती सगळ्यांमध्ये सारखीच असती. त्याला परंपरेचं नाव देऊन रीतीभातीची भीती घालून बायकांपासून लांब नाही ठेवायला पाहिजे. आणि मला या स्पर्धेच्या निमित्तानं हेच सांगायचंय की प्रत्येक कलेवर पुरुषां एवढा आमचा पण हक्क आहे. आमच्या आत पण संगीत आहे. आमची बोट पण अशी वाऱ्याच्या वेगानं थिरकू शकतात. त्यामुळे समाजाची भीती घालून आम्हाला घरात डांबून नका ठेवू. समाजाचा विचार केला असता तर कृष्णाच्या बासरीवर कधी राधा डोललीच नसती ना मीरेच्या विनेतून कृष्ण वेदना बोलली असती. अहो जिनं तांडवातून राक्षस मारला त्या कलेला कशाची भीती? स्त्रीच्या पायात खोडा घालणाऱ्या प्रत्येकाला मला हेच सांगायचंय की आता आम्हाला अडवू नका. तर सध्या तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान काय वाटतं? घर, घरातल्या माणसांच्या इच्छा जपणं आणि आपली कला जोपासणं. आणि खरं तर हे फक्त मावं नाही तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक स्त्री कलाकार समोरचं मोठं आव्हान आहे. पण कित्येक अशा बायका आहेत ज्यांनी आपल्या सपनांचा त्याग न करता ही आव्हानं पेलून दाखवली. आणि आज मी माझ्या डोळ्यासमोर त्यांचा आदर्श ठेवणार आहे. आणि त्यांनी जसा रस्ता शोधून काढला तसा मीही शोधून काढणार. तुम्ही जे बोललात ना ते आम्हाला खरं होताना पाहिजेय. तुमचा दृष्टिकोन कळला आम्हाला. आता तुमची कला पेश करा. होऊ द्या सुरू. आता येऊ दे ना, म्हणजे बराच वेळ झाला ना. झाला असेल आतापर्यंत. झालंच असेल, येईलच तितक्यात. आलीच रेणुका.
घ्या ना. वा भाकर तर अगदी एकदम खरपूस भाजली आहे हो. रेणुका, तुझ्या हाताला चव एकदम मस्त आहे. 100 पैकी 101 गुण तुला. आमच्या जिभेची चिंता मिटली म्हणायची. तू भाकरी इतकी छान बनवली आहेस म्हणजे तू सुगरण आहेस. या कोण? अरे हा, हे सांगायचं राहून गेलं. ही माझी सून मुक्ता, सारंगची बायको. वा रे वा दादा, जिला ह्या घरची सून कधीच होऊ देणार नाही अशी शपथ घेतली होती, तिलाच सगळ्यांसमोर आज मिरवतोय. माझी सून माझी सून असं अभिमानाने या लोकांना सांगतोय. गेली रे गेली, सगळी मुसळ केरात गेली. अरे राहू दे, राहू दे. आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. मला एक शंका येते. शंका कसली काका? हा छान आहे की भाकरी. हा छान आहे ना. हो, आत्याचा फोन. तिच्या पसंतीवर भरपूर काय काय निर्भर आहे. हा आत्या. हो, आम्ही घरीच आहोत नगरकरांच्या. मुलगी अरे मुलगी दिसायला सुंदर आणि सुशील तर आहेच, पण काय सुगरण आहे. हो 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 हो.